आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं लक्ष घालावं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रश्न सोडवावे. राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तर राहुल गांधींना उशीर झालाय, अशोक उईके यांचं उत्तर. अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला. येत्या महिन्याभरात सगळं वाटप केलं जाणार. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला. 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा. जिल्हा नियोजन निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार. मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार. आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार. 2024 प्रमाणे एकजुटीनं काम करण्याचा महायुतीचा निर्धार. मीडियात एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी. बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकरांमध्ये जुंपली. अमित साटम यांनी दोनही नेत्यांना दिली समज. स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना. अमरावती अग्नितांडव प्रकरणी 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली होती. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामधला धक्कादायक प्रकार. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन सुद्धा अलार्म वाजला नसल्याची सुद्धा माहिती. सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यामध्ये साखर खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड. पहाटेपासून साखर खरेदीसाठी लांब रांगा. गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. साखर वाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांचे प्रश्नचिन्ह. लासलगावातील कांदा आता देशभरातील महागाईला रोखणार. कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर. 21 बोगींमधून तब्बल 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार. वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय. केंद्र सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले. शुद्ध साखर आता 2 महिन्याच्या आत विकावी लागणार. आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्यात विकावी लागणार. कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. हिरव्या रंगाच्या पाण्यात पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप. सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू. राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर. मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता.